प्रॅक्टिकल नंबर 12. तर प्रॅक्टिकल नंबर 12 जे दिलेलं आहे त्याचं बघा इथं सिलेबसमध्ये त्याचं लॅबोरेटरी लर्निंग आउटकम दिलेलं आहे. अप्लाय द कॅड कमांड्स फॉर ड्रॉइंग डिफरंट एंटिटीज. म्हणजे कॅडमधल्या कमांड यूज करता आले पाहिजे तुम्हाला. त्याच्यानंतरनं प्रॅक्टिकलचं टायटल दिलेलं आहे ड्रॉ द बेसिक 2D एंटिटीज युजिंग रेक्टँग्युलर अँड सर्क्युलर आरे. तर सर्क्युलर आरे आणि रेक्टँग्युलर आरे तुम्हाला यूज करता आलं पाहिजे. सर्क्युलर आरे आणि रेक्टँग्युलर आरे बघा इथं आरे कमांड असते दिलेली, तर त्याच्यामध्ये रेक्टँग्युलर आणि पोलर आरे. तर पोलर आरेलाच काय म्हणतात, सर्क्युलर आरे म्हणतात. आणि कर्व पाथच्या अगेन्स्ट पण आरे असतो. ठीक आहे. तर रेक्टँग्युलर आरे म्हणजे काय की सपोज बघा तुम्ही सगळ्यात पहिले आरे म्हणजे काय ते समजून सांगतो. तसं आपण थिअरीमध्ये कवर केलेलंच आहे. तर तुम्ही सपोज एखादं सर्कल ड्रॉ केलं, हे काय केलं, सर्कल ड्रॉ केलं, आणि आता तुम्हाला हा एक रेक्टँगल आहे. ह्या रेक्टँगलमध्ये हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये होल्स पाहिजे असे सपोज. तर मग हे होल सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर बघा इथं आरे कमांड रेक्टँग्युलर आरेवरती क्लिक करायचं. बघा तर तुम्ही इथं आरेवरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला सर्कलची किती रो पाहिजे, कॉलम किती पाहिजे. सपोज कॉलम आपण टाकले 10 पाहिजे, तर 10 जास्त होत आहे. तर ठीक आहे, आपण इथं काय करू, 5 करू किंवा 8 करू. ठीक आहे, 8 पाहिजे. त्यांच्यामधलं डिस्टन्स किती ठेवायचं, डिस्टन्स बिटवीन देम. तर इथं बघा 6 किती ठेवलं आहे, 40.65 आहे. तर तुम्ही त्याच्यात कमी पण करू शकता, 40 करा. ठीक आहे, कमी झालं आणखी तर 42 करा, म्हणजे ते बरोबर परफेक्ट त्या रेक्टँग्युलरमध्ये बसेल. 42, 45 करा. ठीक आहे, आणि एक रो इन्क्रीज करा. आणि इथला डिस्टन्स 40 करा. ठीक आहे. हा कोणता आरे होता, रेक्टँग्युलर आरे होता. कोणता आरे होता, रेक्टँग्युलर आरे. कंट्रोल C, कंट्रोल V. तर बघा रेक्टँग्युलर आरेने काय केलं, आपण एक सर्कल ड्रॉ केलं आणि रेक्टँग्युलर आरे करून म्हणजे नाही का त्याला पॅटर्न केलं आपण. आता त्याच्यानंतर नेक्स्ट बघायचं सर्क्युलर आरे. सपोज एखादं सर्कल आहे आणि ह्या सर्कलमध्ये बघा इथं आणखीन एक सर्कल आहे इथून या डिस्टन्सवरती. ठीक आहे, आणि तुम्हाला काय पाहिजे, पूर्णपणे होल्स पाहिजे. तर मग तुम्ही काय करायचं, इथं आरेवरती जायचं, पोलर आरे याला सिलेक्ट करायचं, एंटर बटन प्रेस करायचं, या सेंटर पॉईंट सिलेक्ट करायचा. बघा तुम्हाला नंबर ऑफ क्वांटिटी किती पाहिजे, सपोज मला 12 पाहिजे, सपोज मला 24 पाहिजे. तर बघा म्हणजे अशा प्रकारे काय होतं, हा कोणता आरे आहे, सर्क्युलर आरे. कोणता आरे, सर्क्युलर आरे किंवा पोलर आरे म्हणतात. तर मग इथं नाव देऊ आपण कंट्रोल C आणि कंट्रोल V. ठीक आहे. तर हा कोणता आरे आहे, पोलर आरे स्लॅश सर्क्युलर आरे. सर्क्युलर आरे. ठीक आहे. ते हे 2 टाईपचे आरे. तर मग आता आपण काय करणार आहे, नेक्स्ट ड्रॉ करायला स्टार्ट करणार आहे. तर ड्रॉ करायला स्टार्ट करताना बघा आपण इथं हे फर्स्ट एक्झाम्पल ड्रॉ करणार आहे, फ्रिक्शन प्लेट. तर फ्रिक्शन प्लेटमध्ये बघा आउटसाईडचा जो डायमीटर तो किती दिलेला आहे, 154. तर 154चं एक डायमीटर असलेलं सर्कल ड्रॉ करायचं. तर बघा इथं सर्कल सिलेक्ट करताना सेंटर डायमीटर करायचं. कोणतं, सेंटर डायमीटर. आणि त्याचं किती, 154. ठीक आहे. आता हे थोडं याच्या बाहेर चाललं आहे बघा, तर याला काय करायचं, सेंटरला घ्या. नंतरनं झूम करा. ठीक आहे, झूम करण्यासाठी स्क्रोल बटन फिरवायचं. आता बघा आपण 154 सर्कल ड्रॉ केलं. आता सेकंड सर्कल आहे, तर हे जे दिलेलं आहे सेंटरचं सर्कल त्याचं दिलेलं आहे 122 डायमीटर. तर डायमीटर 122. ठीक आहे. आता याला कन्वर्ट करायचं कशामध्ये, सेंटर लाईनमध्ये, आणि त्याचा कलर पण चेंज करा. आपण सेंटर लाईनचा कलर लाईट ब्ल्यू कलर घेतो. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता आपल्याला इथं बघा इथं जे सर्कल दिलेलं आहे याला 15-15 डिग्रीमध्ये डिवाईड केलं आहे. ठीक आहे. तर 15-15 डिग्रीची एक लाईन ड्रॉ करायची. इथून काय करायचं, सिलेक्ट करायचं 15 डिग्री, टॅब 15.
आता बघा अँगलवरती कर्सर घेण्यासाठी टॅब बटन प्रेस करायचं, कोणतं टॅब, आणि एंटर करायचं. ठीक आहे. नंतर पुन्हा ह्या पॉईंटला सिलेक्ट करायचं आणि परत टॅब बटन दाबायचं, कोणतं टॅब, आणि 15 डिग्री. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता इथं सर्कल आहे, तर सर्कल ड्रॉ करायचं या पॉईंटपासून. बघा आता इथं डायमीटर सर्कल घ्या किंवा रेडियसवाला घ्या, या पॉईंटपर्यंत सिलेक्ट करायचं. ठीक आहे. नंतर ट्रिम कमांड घ्यायची आणि याला ट्रिम करायचं. ठीक आहे. ट्रिम केल्यानंतर बाहेरचं पण हे ट्रिम करायचं. बघा ट्रिम केलं. आता इथं हे नाही आहे तर याला ट्रिम करा. त्याच्यानंतर काय करायचं बघा, आता आपल्याला इथं एक पॅटर्न, इथं एक पॅटर्न, इथं एक पॅटर्न सेम आहे, मग याला सिलेक्ट करायचं. बघा आता तर इथं हे जे हे ट्रिम करा इनसाईडचं, हे सिलेक्ट करायचं 1 2 3 आणि आरेवरती क्लिक करून पोलर आरे करायचं. नंतर हा सेंटर पॉईंट सिलेक्ट करायचा आणि बघा इथं 4 क्वांटिटी टाकली, ती 4 आणि क्लोज करायचं. नंतर परत ट्रिम कमांड यूज करायची. हे एक ट्रिम करायचं, हे एक ट्रिम करायचं आणि हे एक ट्रिम करायचं. बघा तर हे 4 याच्यामध्ये आपलं फॉर्म झालं, बरोबर. आता नेक्स्ट काय, हे होल्स आहे, तर होल्सला पण आपल्याला काय करायचं, एक होल ड्रॉ करायचं, बाकीचे होल काय करायचे, पॅटर्न करायची. तर बघा आता ही तर 30 डिग्री आहे आणि ह्या होल याच्यामधलं प्रत्येकातलं डिस्टन्स दिलेलं 30, तर म्हणजे काय करायचं, इथे 30 डिग्रीवरती लाईन ड्रॉ करायची. इथून टॅब बटन प्रेस करायचं, टॅब 30 एंटर करायचं. ठीक आहे. हा सेंटर पॉईंट आला सर्कलचा. नंतर पुन्हा सर्कल कमांडवरती क्लिक करायचं, हा पॉईंट पकडायचा आणि त्याचा डायमीटर किती दिला आहे बघा इथं त्या होलचा, तर 8 होल्स आहे आणि प्रत्येकाचा डायमीटर किती आहे, किती डायमीटर 12 आहे, तर म्हणजे 6 रेडियस असलेलं सर्कल ड्रॉ करायचं. त्याच्यानंतर बघा याला सिलेक्ट करा, आरे कमांड, पोलर आरे, आणि हा जो एंड पॉईंट आहे, सेंटर पॉईंट आहे, त्याला सिलेक्ट करायचा, हा सेंटर पॉईंट. आणि बघा आपल्याला दोनच क्वांटिटी पाहिजे आणि त्याच्यामधला अँगल टाका 30 डिग्री. बघा इथपर्यंतच पाहिजे. ठीक आहे. फिनिश करायचं. आता याला सिलेक्ट करायचं, पुन्हा आरे कमांडवरती जायचं. आरे कमांडवरती केल्यानंतर एंटर करायचं, हा सेंटर पॉईंट सिलेक्ट करायचा. सेंटर पॉईंट सिलेक्ट केल्यानंतर बघा इथं टाकायचं 4 टाकल्यानंतर बघा बरोबर इथं 1 2 3 4 आणि क्लोज करायचं. बघा म्हणजे हे किती सर्कल्स आले, टोटल आपले 8 सर्कल आले, बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता इथं सेंटरला जो डायमीटर दिला तो 50 दिला आहे, तर मग इथं काय करायचं, सेंटरचा डायमीटर ड्रॉ करायचं 50. ठीक आहे. ही लाईन डिलीट करा वाटलं तर. नंतर नेक्स्ट बघा आता इथं किती दिलेले, 4 4 दिलेले, बरोबर. त्यांच्यामधला अँगल दिला आहे 45 डिग्री, तर मग 45 डिग्रीची एक लाईन ड्रॉ करायची इथून, टॅब 45. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता याची जी हाईट दिली आहे, तर ती हाईट दिली आपल्याला 6 आणि वरती दिलेलं आहे 12. ठीक आहे. मग इथं काय करायचं, इथून बघा वरच्या बाजूला काय करायचं, एक 6 mm ची लाईन ड्रॉ करायची. किती, 6, टॅब 45 करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा इथं काय करायचं, 12 mm ची लाईन ड्रॉ करायची. टॅब 45 टॅब 12. ठीक आहे. नंतर इथं याला सेंटर सिलेक्ट करायचं, इथं पेस्ट करायचं. नंतर इथं ट्रिम कमांड यूज करायची, हे ट्रिम करायचं. बघा आता इथं काय करायचं, आपल्याला 2 लाईन ड्रॉ करायची. ठीक आहे. परपेंडिक्युलर. परत इथून काय करायचं, परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची. ठीक आहे. नंतर ट्रिम कमांड यूज करायची, हे ट्रिम करायचं, हे ट्रिम करायचं, हे ट्रिम ट्रिम, हे पण ट्रिम, ही लाईन पण ट्रिम करायची. आता बघा याला सिलेक्ट करायचं, परत याला काय म्हणायचं, आरे, पोलर आरे, हे सिलेक्ट करा, एंटर करायचं. नंतर सेंटर पॉईंट सिलेक्ट करायचं आणि किती क्वांटिटी पाहिजे, 4च पाहिजे. ठीक आहे. आणि याला बघा फिनिश करायचं. ठीक आहे. नंतर ट्रिम कमांड यूज करायची, हे ट्रिम करायचं, हे ट्रिम करायचं, हे ट्रिम करायचं. बघा तर आपलं कंपोनंट काय झालं, पूर्ण ड्रॉ झालं.
त्याच्यानंतर आपल्याला आता सेंटर लाईन ड्रॉ करायच्या. सेंटर लाईनला ऑर्थो मोड ऑन करायचा. त्याच्यानंतर परत सेंटरपासून एक दुसरी लाईन ड्रॉ करायची व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये. ठीक आहे. नंतर याला सिलेक्ट करा आणि सेंटर लाईनमध्ये कन्वर्ट करायचं. बाय लेयर्समधून काय करायचं, कलर पण चेंज करायचा. ठीक आहे. ही सेंटर लाईन थोडीशी इकडे सेंटरला वाढा आणि त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता आपल्याला डायमेन्शन्स द्यायची. तर आपण पूर्ण ऑब्जेक्ट आता काय केलं आहे, ड्रॉ केला आहे. ठीक आहे. इथं डायमेन्शन्सवरती क्लिक करायचं. बघा याचं रेडियस आलं आहे 77. तर आपल्याला पण डायमीटर पाहिजे. तर मग काय करायचं, इथं लिनियर डायमीटरवरती क्लिक करायचं. डायमीटर किती आहे आपला 154. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अँगल द्यायचा आपल्याला. ठीक आहे. अँगुलर डायमेन्शनचं काय करायचं, इथं हा एक सिलेक्ट करायचं. बघा आता हे सगळं ॲट अ टाईम सिलेक्ट होतं. यांना काय करायचं, एक्स एंटर करायचं. काय करायचं, एक्स एंटर. ठीक आहे. आता ते ब्रेक झालं आणि याच्यातला अँगल द्यायचा 30 डिग्री. इथं द्यायचा 30 डिग्री. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा इथून इथला अँगल देऊ आपण 15 डिग्री. हा किती आहे 15 डिग्री. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट या दोन सर्कलमधला अँगल द्यायचा. बघा आता हे सर्कल ॲट अ टाईम सिलेक्ट होतं. यांना पण एक्स एंटर करा. नंतर ह्या प्रत्येक सर्कलला काय करायचं, एक ठीक आहे. इथे एक छोटीशी लाईन ड्रॉ करायची. नंतर सेम तशीच लाईन एक इथं ड्रॉ करायची. ठीक आहे. यांच्यामधला अँगल दाखवायचं. बघा यांना सेंटर लाईनमध्ये कन्वर्ट करा. अँगल किती 30. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आपल्याला इथं डायमेन्शन द्यायचे. बघायचे हे किती आहे 12 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 6. ठीक आहे. नंतर नेक्स्ट बघा इथं डायमीटर द्यायचा आता आपल्याला. हा डायमीटर किती आहे 50. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आणखीन बघा काय राहिलं, इथं 45 डिग्रीचा अँगल द्यायचा आपल्याला. इथं ट्रिम करायचं बाकी राहिलं. बघा इथं काय करा, एक लाईन ड्रॉ करा या पॉईंटपासून या मिड पॉईंटपर्यंत आणि तिला काय करायचं, सेंटर लाईनमध्ये कन्वर्ट करायचं. बाय लेयर्समध्ये सेंटर लाईन आणि इथं अँगल द्यायचा. हा अँगल किती आहे 45. ठीक आहे. नंतर नेक्स्ट आपला हा इनसाईड डायमीटर द्यायचं बाकी राहिला. ठीक आहे. तर नेक्स्ट साईड इथं हा जो डायमीटर आहे हा किती आहे 122. हा इथं देऊ आपण. ठीक आहे. नंतर नेक्स्ट बघा हे होलचं डायमेन्शन द्यायचं राहिलं. तर होलचं डायमेन्शन काय करायचं, इथं बघा इथं नोट लिहायची. आता एक्स प्रेस करायचा 8 होल्स. किती होल्स येते 8 होल आहे. बरोबर. याला सिलेक्ट करायचं. इथं थोडंसं वरती घ्यायचं म्हणजे व्यवस्थित दिसेल. त्याच्यानंतर
सगळे डायमेन्शन आपण दिले. आता कुठलं डायमेन्शन आपलं बाकी राहिलेलं नाही. आपण हा डायमीटर पण दिला, हा पण डायमीटर दिला आहे, हे होलचे पण डायमेन्शन्स दाखवले. तर अशा प्रकारे आपला हा RA कमांड यूज करून फर्स्ट कंपोनंट रेडी झाला. आता सेकंड कंपोनंट आपण एक प्रॅक्टिस म्हणून तर रेक्टँग्युलर आरेचा असला स्पेशल कंपोनंट नाही, आपण आपल्या मनाने असा कंपोनंट तयार करू शकतो. ठीक आहे, तर आपण जस्ट एक रेक्टँगल ड्रॉ करू. तुम्ही तुमच्या मनानुसार किती पण घेऊ शकता. सपोज आपण किती घेऊ, जेवढं बसेल तेवढं घेऊ. ठीक आहे, तर 100 बाय 100चं घेऊ. 100 टॅब 100. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्यात आपण होल्स ड्रॉ करू. आता बघा, हा होल ड्रॉ केला, याला आपल्याला RA करायचं. काय करायचं? RA. ठीक आहे, RA करा. तर RA करताना बघा किती कॉलम घेतले आपण, 3 कॉलम घेतले. यांच्यातलं डिस्टन्स 25 करा. ठीक आहे, किंवा 24 करा. नंतर 23 इथं पण 4 करा. ठीक आहे, आणि क्लोज करा. बघा इथं नाव द्यायचं Ctrl+C Ctrl+V, आणि इथं पण हे जे आपण रेक्टँग्युलर RA नाव दिलं होतं ते नाव पेस्ट करायचं. ठीक आहे, आता बघा याला डायमेन्शन द्यायचे परत. तर ह्या लाईनचं डायमेन्शन आहे 100, ह्या लाईनचं डायमेन्शन आहे 100. नंतर ह्या सर्कलचं डायमीटर किती आहे? 14.1 आहे. ठीक आहे, तर इथं नाव द्या किती नंबर ऑफ होल्स. बघा आता किती 4 कॉलम आहे. 4 चौक किती असेल ते 16 असेल, 16 होल्स. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रत्येकाची पोझिशन बघा. आता इथून हे डायमेन्शन दिलं, हा पॉईंट आणि हा पॉईंट किती 15.1 आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट 14.3. ठीक आहे, तर हे तुम्ही असं डायमेन्शन देऊ शकता. तर हे होतं फर्स्ट आपलं सेकंड 12 नंबरचं प्रॅक्टिकल. याच्यामध्ये आपण काय काय यूज केलं, पोलर RA आणि रेक्टँग्युलर RA यूज केला. तर याची जर तुम्हाला प्रिंटआउट घ्यायची असेल तर बघा, प्रिंटआउट घ्यायला काय करावं लागेल, आउटपुटवरती जायचं, प्लॉट इथं जायचं DWG to PDF. त्याच्यानंतर इथं जायचं ISO A3. आता आपलं A3 साईजचं शीट आहे. ठीक आहे, तर A3 सिलेक्ट करायचं. इथं 420 बाय 297. ठीक आहे, इथं डिस्प्लेचे तिथं विंडोज करायचं. मग विंडोवरती ॲरो येतो, हा कॉर्नर आपला सिलेक्ट करायचा. सिलेक्ट केल्यानंतर इथं सेंटर म्हणायचं. सेंटर म्हटल्यानंतर ओके बटनवरती क्लिक करायचं. डेस्कटॉपवरती किंवा तुम्हाला जिथं सेव्ह करायचं तुम्ही ते फोल्डर सिलेक्ट करायचं आणि प्रॅक्टिकल्समध्ये नाही का, म्हणजे मी आता इथं प्रॅक्टिकल्समध्ये फोल्डरमध्ये सिलेक्ट करणार आहे. तुम्ही जे फोल्डर तुमचं नावाचं जे फोल्डर असेल ते तुम्ही सिलेक्ट करायचं आणि तिथं काय करायचं ते सेव्ह करायचं. तर इथं बघा मी प्रॅक्टिकल नंबर 12. ठीक आहे, आणि इथं सेव्ह म्हणायचं. PDFच्या फॉर्ममध्ये आपलं आउटपुट सेव्ह होतं बघा. ठीक आहे, आणि याची मग तुम्ही इथनं प्रिंट काढू शकता तुम्हाला जर काढायची असेल तर, किंवा तुम्ही परत एकदा प्रिंट करायचं. इथं बघा ते कलरमध्ये आलं ना, तर मोनोक्रोम जर केलं आपण DWG to PDF सिलेक्ट करताना, DWG to PDF इथं मोनोक्रोम जर केलं आणि इथं डिस्प्लेची तिथं जर विंडो घेतलं आणि हा कॉर्नर सिलेक्ट केला आणि इथं सेंट्रलाइज घ्यायचं, इथं इंचेसचं MM करायचं, इथं ISO A3 घ्यायचं. कोणतं? ISO A3. ठीक आहे, नंतर ओके बटनवरती क्लिक करायचं. इथं मॉडेल नंबर 12. ठीक आहे, तर ब्लॅक अँड व्हाईटमध्ये येऊन जातं बघा. ती ब्लॅक अँड व्हाईट स्क्रीन आली. ठीक आहे, तर हे तुमचं काय झालं, आउटपुट क्रिएट झालं.
तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट प्रॅक्टिकल बघू. तर आता बरेच जणांना डाऊट असेल की मेकॅनिकलचं सॉफ्टवेअर हे ॲक्च्युली AutoCAD हे सगळ्यांसाठीच असतं. आणि त्याच्यानंतरनं जे इलेक्ट्रॉनिक्सला आहे तर त्यांच्यासाठी काय आहे की त्यांच्या ज्या सर्किट डायग्राम त्या AutoCADमध्ये डिझाईन केल्या जातं. त्याच्यानंतरनं जे कम्प्युटरमध्ये तर त्यांना वाटत असेल की हे सॉफ्टवेअर कशासाठी राहतं, की त्यांना एक कम्प्युटर ग्राफिक्स असं म्हणून एक सब्जेक्ट असतो. आय थिंक मला त्याचं नाव माहीत नाही प्रॉपर. बट त्याच्यामध्ये याच्या बेसिक कमांडचं म्हणजे बिहाइंड दॅट प्रोग्रामिंग असते ना, ते कम्प्युटर इंजिनिअरिंगवाल्यांनी केलेली असते. तर मग त्यावेळेस तुम्हाला 3D ॲनालिसिस समजावं म्हणून हा सब्जेक्ट बेसिकमध्ये दिलेला आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट याच्यात आपण नेक्स्ट प्रॅक्टिकल बघू.